ड्रग मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर लिपिड सोल्युबल आणि नॉन पोलर कंपाऊंडला कन्वर्ट केलं जाते वॉटर सोल्युबल आणि पोलर कंपाऊंडमध्ये, जो इझिली एक्सक्रीट आउट होतं थ्रू आवर बॉडी. याच्यामध्ये 2 फेज असतात, फेज 1 अँड फेज 2. फेज 1मध्ये काय होतं, तर आपले जे हायड्रोफिलिक ड्रग आहे त्या हायड्रोफिलिक ड्रगला एक्सक्रीट आउट केलं जाते विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम दॅट इज सायटोक्रोम P450 ऑक्सिडेज. आणि याच्यामध्ये काही रिॲक्शन्स कॅरी आउट होतात, फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेशन, रिडक्शन रिॲक्शन अँड थर्ड वन इज अ हायड्रोलिसिस रिॲक्शन. आणि फेज 2मध्ये काय होतं, तर जे आपले लिपोफिलिक ड्रग आहे याला कन्वर्ट केलं जाते हायड्रोफिलिक ड्रगमध्ये आणि त्याच्यानंतर ते परत एक्सक्रीट आउट होते विथ द हेल्प ऑफ युरिन अँड बाईल्स. फेज 2मध्ये ज्या काही रिॲक्शन आहे त्या क्लासिफाईड आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. फर्स्ट वन इज अ ग्लुकुरोनिक ॲसिड, सेकंड वन इज अ सल्फेट ग्लायसिन कॉन्जुगेट अँड ॲसिटायलायझेशन. हे इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे जे फेज 2मध्ये कॅरीड आउट